लक्ष्मीनगर वसाहतीकडे उमळवाड ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, नागरिकांचा संताप। उमळवाड, तालुका शिरोळ येथील लक्ष्मीनगर वसाहतीतील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी प्रचंड हालापेष्टा सहन कराव्या लागत असून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गट क्रमांक 327 मध्ये गेली अनेक वर्षे नंदीवाले समाज वास्तव्यास आहे, मात्र अद्यापही या वसाहतीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, अशी माहिती स्थानिक रहिवासी उमेश आंबी यांनी दिली। या भागातील नागरिकांना रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेचा अभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। वसाहतीत रस्ते नसल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते, तर उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करावा लागतो। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दूरवरच्या विहिरीवर जावे लागत असून ही परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याचे रहिवाशांनी सांगितले। याशिवाय सांडपाण्यासाठी कोणतीही गटार व्यवस्था नसल्याने पाणी साचून परिसरात अस्वच्छता निर्माण होते। यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। या सर्व बाबींबाबत ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोपही स्थानिकांनी केला आहे। दरम्यान ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन रस्ते, पाणी व गटार व्यवस्था सुधारावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उमेश आंबी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। त्यामुळे आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महान कार्य न्यूजसाठी सुभाष इंगळे, कोथळी। मी कोथळी उमवाड लक्ष्मीनगर येथील वसाहतीमध्ये राहतो। माझे नाव उमेश गुराप आंबी। येथे गटार व पाण्याची टंचाई भासत आहे व डांबावरती देहबत्ती सोय होणे गरजेचे आहे। इथे आम्ही 50 वर्षापासून स्थायिक आहे। या ठिकाणी पाण्याची सोय नाही, रस्त्याची सोय नाही व गटाराचीही सोय नाही। त्याबाबत आम्ही गेले 4 वर्ष निवेदन दिले होते। उमवाड ग्रामपंचायतीने त्याची काही पाठपुरावा केले नाही। त्यासाठी लवकरात लवकर नाही केल्यास आम्ही उमवाड ग्रामपंचायतीवर महिलांचा मोर्चा नेणार आहे। सध्या आम्ही अर्धा किलोमीटरवरून बोरचे व विहिरीचे पाणी उपसा करून घेऊन येतो। याचा पाठपुरावा लवकर व्हावा। लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन करणार।